मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलवर. माझं नाव सायली आणि मी साधारणतः 30मधले. दिसायला देखणी आणि सुंदर होते. नुकतंच 2 महिन्यांपूर्वी माझं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर घरावर लग्नाचे कर्ज आणि बँकेचे हप्ते होते. त्यामुळे माझे मालक काही दिवसांमध्येच कामाला आणि नोकरीला बाहेरगावी गेले. पण बँकेतलं कर्ज असल्यामुळे कर्जाचे हप्ते मागायला एक दिवशी एक व्यक्ती घरी आला होता. त्या दिवशी मी घरी एकटीच होते. माझ्या सासूबाई पण घरी नव्हत्या. तो आल्यामुळे मी त्यांना घरात थांबायला सांगितलं. मी चहा ठेवायला ज्यावेळेस किचनमध्ये गेले, बाई गं तो किचनमध्ये आला आणि मला नको तेच करू लागला. मी म्हटलं, हे काय करताय? त्यावेळेस तो म्हटला की असू द्या, तुम्हाला पण बरं वाटेल. मी म्हटलं, हे बघा मला आवडत नाही. मात्र तो करतच राहिला. हळूहळू करत पूर्ण ज्यावेळेस तो मला आनंद देऊ लागला, मला पण चांगलाच अनुभव मिळू लागला. नंतर मी त्याला घेऊन बेडरूममध्ये गेले आणि पुढे काय झालं तो सगळा प्रसंग आणि माझ्यासोबत घडलेली ती घटना मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सायली आहे. पहिल्यापासूनच मला असं वाटायचं की माझा नवरा अगदीच खूपच पैशावाला आणि खूप श्रीमंत असायला पाहिजे. पण तसं काही झालं नाही. जसजशी मी मोठी होत गेले, माझी स्वप्न पण खूपच बदलत गेले आणि आमच्या गावातल्याच एका तरुणासोबत माझं लग्न ठरलं. तो आमचा जवळचाच नातेवाईक होता. मात्र वागायला खूपच चांगला असल्यामुळे घरच्यांनी माझं लग्न त्याच्यासोबत लावलं होतं. मी तर त्याला पहिल्यापासून ओळखायचे आणि माझं लग्न झालं. तशी मी दिसायला देखणी होते. पण जसजसं माझ्यामध्ये लग्नाचं वय होत चाललं होतं, तसं तसा माझ्यामध्ये खूप बदल होत चालला होता. मी अगदीच दिसायला मादक आणि खूपच उठून दिसायचे. साडीवर तर माझे उठून दिसणारे ते रसाळ आणि देखणे असलेले ते सहज कोणाच्या नजरेस पडलं की सहज त्यांच्या चेहऱ्यावरच्या अगदीच हावभाव आणि भावना बदलायच्या. पण मी खूपच वागायला शांत स्वभावाची होते. लग्न झालं. मात्र माझं लग्न खूपच चांगल्या पद्धतीत झालं होतं. जशी माझी हौस होती तसं माझं लग्न झालं होतं. लग्नात खूपच धमाल वगैरे केली आणि लग्नाच्या 15 दिवसानंतर माझे मालक कामासाठी परगावी गेले आणि ते गेल्यानंतर घरी मी, माझे सासूबाई, सासरे आणि माझी एक नणंद होती. मात्र लग्नानंतर काही दिवसात माझी नणंद पण तिच्या सासरी निघून गेली. मग सासूबाई आणि माझे सासरे असायचे. मी रोज मालकांना फोनवरती बोलायचे. मात्र जवळ असल्या वेगळंच असतं. नवीन लग्न झालं होतं त्यामुळे मला रोज वाटायचं की ते असते तर मला किती प्रेम केलं असतं आणि मला त्यांची खूपच आठवण यायची. पण कामामुळे आणि काम करण्याशिवाय दुसरा आता काय पर्याय नव्हता. कारण की खूप कर्ज झालं होतं आणि कधी लोक कर्ज मागा येतील हे सांगता येत नव्हतं. त्यामुळे ते म्हटले, काही दिवस मी काम करतो, नंतर ह्यांचं शेती वगैरे होते ते करणार होते. मी म्हटलं की बरं. पण एक दिवशी माझ्या सासूबाई नेहमी घरीच असायच्या. पण त्या दिवशी माझे सासरे आणि सासूबाई थोड्याशा परगावी गेले होते. संध्याकाळी ते माघारी येणार होते. जाताना मला सांगितलं की तू घरी एकटी आहे तर कोणाच्यात बसायला जाऊ नको आणि घरी कोणी आलं तर सांग की आम्ही घरी नाही म्हणून. मी म्हटलं हो. घरी मी निवांतच एकटीच आज होते. आमचं घर थोडंसं गावाकडच्या बाहेरच्या साईडला आहे. तिथे आजूबाजूला जास्त लोकांची गर्दी वर्दळ नसते. घरं पण अगदी मोजकीच आहेत आणि मी नवीनच लग्न झालं होतं. त्यामुळे माझं इथल्या शेजापाजाऱ्यांसोबत एवढी काही मैत्री आणि जास्त ओळख नव्हती. त्यामुळे मी कोणाच्याच घरी जायचे नाही आणि शेजारचे पण कोणीच घरी येत नसायचे. त्या दिवशी सकाळचे 10 वाजले होते. माझं मी काम आवरत होते. नुकतेच मी कपडे धुवून टाकले आणि घरात येऊन बसले आणि टी व्ही लावून निवांत मी टी व्ही पाहत होते. अचानक कोणीतरी येण्याची चाहूल मला आधीच लागली होती आणि त्याच वेळेस बाई दारावरती कोणीतरी येऊन उभा राहिलं आणि माझ्या मालकांचं नाव घेतलं. आवाज ऐकून लगेच मी उठले आणि दरवाजात गेले. पाहते तर साधारणतः अगदी 30मधला एक तरुण असेल.
तोंडाला रुमाल होता आणि हातामध्ये त्याच्या बॅग होती. मी म्हटलं बोला, ते घरी नाहीत. त्यावेळेस तो म्हटला की अहो 2-3 महिने झालं त्यांना चांगलं फोन करतोय, एकतर फोन पण उचलत नाहीत आणि काही उत्तर पण देत नाहीत. मी म्हटलं की होय का, तुम्ही कोण? त्यावेळेस तो मला म्हटला की मी खाजगी बँकेतनं आलो आहे. त्यांनी लोन घेतलं होतं पण 2-3 हप्ते त्यांचे राहिले आहेत. मी ऐकून आश्चर्यचकित झाले. मी म्हटलं अहो देतील, ते कामासाठीच बाहेरगावी गेलेत. त्यावेळेस त्यांना फोन लावायला लावला, मात्र त्याच वेळेस त्यांचा मोबाईलसुद्धा बंद लागत होता. त्यावेळेस ते मला म्हटले की आता काय करू? मला तर बँकेने सांगितलं आहे काय पण करून जा. मी म्हटलं की अहो होतील. त्याच वेळेस त्यांनी चेहऱ्यावरचा रुमाल काढला तर तो माझ्या जवळचाच होता. मी त्याला ओळखत होते आणि तो पण मला ओळखत होता. त्याचं नाव तुषार होतं आणि नेहमीच त्याची आणि माझी चांगली मैत्री होती. अर्थातच तो माझा वर्गमित्र होता. मी म्हटलं अरे तो म्हटला की तुझं इथं दिलं आहे का तुला? मी म्हटलं हो. मी म्हटलं बरं बस ना, मी लगेच तुला चहा ठेवते. असं म्हणून तो सोफ्यावरती बसला. आतमधल्या रूममध्ये गेले मी आणि त्याला पाणी दिलं आणि लगेच चहा करण्यासाठी किचनमध्ये गेले. तो मला तिथूनच पाहत होता. आज खूप दिवसानंतर तो आला होता माझ्या घरी. तो बाहेर असून म्हणून मी किचनमध्ये गेले आणि चहा ठेवू लागले. आज खूप दिवसानंतर तो घरी आला होता. मला खूप लाज वाटत होती, कारण की पहिल्यांदाच कोणीतरी माझ्या घरी एवढं जवळचं व्यक्ती आलं होतं. मी किचनमध्ये गुंतले असताना अचानक तो तिथे आला आणि म्हटला की लग्न झालं आहे पण तू अजून पण तशीच दिसते. मी म्हटलं की हो का? तो म्हटला की मला पहिल्यापासूनच तू खूपच आवडायची, पण मला कधी हिंमतच झाली नाही तुला बोलायची. तुला बघितलं तरी आता मला कसं तरी होतं आहे. मी म्हटलं तुझं काय चाललं आहे? तुझं झालं का लग्न? तो म्हटला की नाही, अजून मी लग्न केलंच नाही. मी म्हटलं का रे? तो म्हटला की अजून लग्नाला नाही मनात एवढं काही लग्नाचं. आम्ही असंच बोलत होतो. त्यावेळेस तो मला म्हटला की माझी तर खूप इच्छा व्हायला लागली तुला बघून. मी म्हटलं अरे काय म्हणतोय हे? तो म्हटला की हो खरंच, आधीच खूप मन व्हायचं पण तू कधी मला होकार दिलाच नाही आणि मला नकोच म्हणायची. मी म्हटलं हे बघ, मला आता माझं लग्न झालं आहे आणि माझा विषय सोड. तो म्हटला की फक्त 1 तास दे, तुला खूप आनंद देतो आणि माझी इच्छा पूर्ण कर. मी म्हटलं की नाही, मी नाही तसं काही करू शकत, मी खूपच चांगल्या घराण्यातली आहे. तो म्हटला की असू दे ना, आज कोण आहे पाहायला? खरं म्हणायला गेलं तर दिसायला तो खूपच तरुण, अगदी देखणा होता. त्याला पाहून माझं पण खूप मन होऊ लागलं होतं, कारण की गेले काही दिवस मला पण तसा आनंद भेटला नव्हता. नकळत माझ्या मनात त्याच्याविषयी त्याच्या भावना येऊ लागल्या होत्या, कारण की तो असा काही बोलत होता तर माझं मनच होऊ लागलं होतं. मी म्हटलं हे बघ, कधी कोणी येईल घरी सांगता येत नाही, तर तू जा इथून. तो म्हटला की असं करायचं आहे का तुला? माझ्या कामासाठी मी आलो आहे, तू काही मला वेगळं समजू नको. माझं काम आहे त्याच्यासाठीच मी आलो आहे इथे. त्यावेळेस मी म्हटलं की हो पण जा आता लवकर. पण तो ऐकायला तयारच नव्हता. तो म्हटला की एकदाच भेटू, परत बघू पुढचं पुढं. त्यावेळेस मी मात्र काहीच बोलले नाही. असं म्हटल्यानंतर त्याला वाटलं की आता मी तयार आहे. तो जवळ आला आणि मग काय मला जवळ घेऊ लागला. मी थोडीशी त्याच्यावर रागवले, पण तो म्हटला की असू दे, तू माझ्यावर आता काय पण ओरड, पण आता माझी एवढी इच्छा पूर्ण कर. पण आता मला राहवत नव्हतं. मला पण चांगलंच वाटू लागलं. त्याचा स्पर्श खूपच मनाला सुख देत होता. एवढे महिने आता मला काही भेटणार नव्हतं, मात्र आनंद घ्यायला कुठे काय आहे. तो म्हटला की तुझं लग्न झालेलं मला समजलं, पण माझी इच्छा कायमच राहिली, पण आता मी ती पूर्ण करून घेणार आहे. किचनच्या रूममध्येच आमचं हे सगळं होत होतं आणि मी त्याला आता पूर्णपणे म्हणाले की जे करायचं आहे ते दमाने आणि धीराने कर. मी कुठे जाणार नाही, मात्र लवकर उरक, नाहीतर कोणी पण येईल. तो म्हटला नको काळजी करू. बाई गं, त्याने तिथेच किचनचा दरवाजा पुढे ढकलला आणि मग तिथेच तो चालू झाला. मी काही बोलून शकणार नव्हते हे मला माहीत होतं. त्याने मला त्याच्याकडे वळवलं आणि ओठांवर ओठ टेकले. आता मात्र मला एक वेगळाच आनंद मिळू लागला आणि वेगळं सुख मिळू लागलं होतं.
खरंच त्याची करण्याची पद्धत खूपच निराळी होती. मला चांगलंच तो सुख देऊ लागला. मी पण त्याच्याकडून आनंद घेत होते. वेड्यासारखं तो प्रेम मला देऊ लागला. मी पण त्याला पूर्ण साथ देत होते. किचनवरती खूप सगळी भांडी होती आणि त्याने ती बाजूला सरकवली. किचन वट्टा पूर्ण असा रिकामा झाला होता. त्यावेळेस मला समजलं की आता त्याचं काय करण्याचा इरादा आहे. तिथेच मग काय किचनवर त्याने मला जायला सांगितलं आणि मी तिथे बसले. मग वेड्यासारखं तो मला आनंद देऊ लागला. त्याचा हाताचा स्पर्श खूपच निराळा होता. आम्ही मनाने खूप जवळ आलो होतो. तो मला सुख देतच राहिला. ओठांवर ओठांचे ज्यावेळेस स्पर्श होत होता त्यावेळेस मनाला एक वेगळाच अलगद सुख मिळत होतं. मी त्याचा पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हटलं की बाई गं, मला नाही राहणार आणि मला नाही सोसणार. तो म्हटला की ह्याच्यात तर खरंच सुख आहे. अनुभव खूपच चांगला मिळेल तुला. आणि मग काय, मी त्याच्यापुढे काहीच करू शकले नाही. त्याने टेकवला आणि सुख मला देऊ लागला. मी पण त्याला साथ देऊ लागले. आता मात्र सुंदर क्षणाचे अनुभव देत असताना मी म्हटलं अजिबात थांबूच नको. खरंच रे, एवढ्या दिवस कुठे होतास तो? मला का नाही भेटला? तो म्हटला की आता भेटलो ना, आता सारखीच आपली भेट होत राहील. तू नको काळजी करू. मी म्हटलं की हां. मग काय, तो चालूच राहिला आणि थांबलाच नाही. त्या दिवशी दिवसभर 2दा त्याने मला आनंद दिला. बँकेचे हप्ता घ्यायला तो आला होता. मात्र आज त्याचं मन चांगलंच आनंदी झालं आणि मी त्याला चांगलं सुख दिलं. पण तिथून पुढे जेव्हा कधी मी एकटी घरी असायचे, नेहमी त्याला मी बोलवून घ्यायचे. तो माझी इच्छा पूर्ण करायचा आणि बदल्यात तो मला पाहिजे ते द्यायचा. 1-2 हप्ते तर त्यानेच बँकेचे भरून टाकले. मला पण खूप सुख देत होता. तर तुमच्यासोबत घडलं आहे का असं कधी? ते आम्हाला नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला